हाय हॅलो योगीज क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळा आला आहे, त्याच्यासोबत टॅनिंगची समस्यासुद्धा निर्माण झाली आहे. जळजळ पण होती आहे, खूप त्रास होतो आहे. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो, आपल्याला काही कामानिमित्त घराच्या बाहेर निघावं लागतं. सोबतच आपण घरी जरी असलं तरी आपल्याला टॅनिंगची समस्या निर्माण होते आणि आपण क्रीम लावतो, पण आपल्याला कधीकधी क्रीममुळे ॲलर्जीसुद्धा होते. मग अशा वेळेस जे घरचं साहित्य आहे ते वापरूनसुद्धा तुम्ही चेहऱ्याची टॅनिंग घालवू शकता. त्याच्यासाठी महागडे प्रोडक्ट वापरायची काहीही गरज नाही आहे. तुम्ही घरच्या साहित्यातसुद्धा तुमचा चेहरा ताजातवाना आणि उजळपणा मिळवू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत बघावं लागेल. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तसंच व्हिडिओ एंडपर्यंत बघा, स्किप अजिबात करू नका, नाहीतर तुम्हाला व्हिडिओ काही समजणार नाही. आणि ज्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगितले ते सुद्धा तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आता उन्हाळ्यामुळे काय होतं की प्रचंड खूप जणांना ना चेहऱ्यावर जळजळसुद्धा होते, चेहरा लाल होतो, काहींना टॅनिंग येते, काहींना पिंपल्सचे डाग येतात. कारण की पिंपल्स येतात, पिंपल्समुळे पिंपल्सचे डाग पडतात. आणि मग अशा वेळेस आपण आपल्याला भयंकर त्रास होतो. आपला चेहरा आपल्याला प्रिय असतो सगळ्यांनाच. त्याच्यामुळे आपण चेहऱ्यासाठी काळजी कशी घ्यावी, चेहऱ्याला छान कशाप्रकारे फ्रेश देण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो, त्यासाठी व्हिडिओ बघा. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला चेहरा छान क्लीन्स करून घ्यायचा आहे. मी त्यासाठी कच्चं दूध घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर क्लिन्झिंग क्रीम असेल तर तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर त्यामध्ये तुम्ही मध मिक्स करायचं आहे आणि त्याने चेहरा छान क्लीन्स करून घ्यायचा आहे. मध काय करतं, तुमच्या चेहऱ्यावरची घाण आहे तर ती खोलवर जाऊन चेहरा तुमचा स्वच्छ करण्यासाठी मदत करते. आणि दूध एक नॅचरल क्लिन्झर आहे, त्याच्यामुळे दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, जे चेहऱ्यावरची जी घाण असते, डेड स्किन असते, ती निघून जाण्यासाठी मदत मिळते. आता याने मी छान एक ते 2 मिनटं छान मसाज करून घेणार आहे आणि नंतर चेहरा वाईप करून घेणार आहे. छान कॉटनच्या मदतीने आपल्याला तो चेहरा वाईप करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे की मी चेहरा कसा वाईप करते आहे. आणि डर्ट पण तुम्ही बघू शकता की त्याची बऱ्यापैकी निघून गेलेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि आता सेकंड स्टेप आहे, जे आपलं दूध उरलेलं होतं तेच दूध मी परत घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता फ्लेम टाकलेली, याच्यामध्ये 1 चमचा आपण साखर टाकलेली आहे. साखर काय करतं, चेहऱ्यावरील मृत त्वचा म्हणजेच डेड स्किन काढून टाकण्यासाठी मदत भेटते. तसेच चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो मिळवण्यासाठी साखर उत्तम नॅचरल स्क्रबर म्हणून काम करते. शिवाय चेहऱ्यावरची टॅनिंग कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते. आणि हळद हे नॅचरल ग्लो येण्यासाठी मदत करतं. आता तुम्ही बघू शकता की 1-2 मिनटं मी छान त्याला घट्ट होऊ देण्यासाठी मदत केलं आहे. आणि नंतर मी गॅस बंद केला आहे आणि ते मिश्रण आपण एका वाटीमध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण बेसन घेतलेलं आहे. बेसन काय करतं, तुमच्या चेहऱ्यावरची जी घाण आहे ती निघून जाण्यासाठी आणि तुमचा चेहरा उजळ करण्यासाठी मदत करतं. त्याच्यामध्ये आपण आता कोकोनट ऑइल मिक्स केलेला आहे. कोकोनट ऑइलमुळे तुमचा चेहरा आहे ना, जर कोणाचा स्किन जी ड्राय झालेली असेल तर ती सॉफ्ट होण्यासाठी मदत भेटते. शिवाय तुमचा चेहरा उजळ होण्यासाठी सुद्धा कोकोनट ऑइल काम करतं. आता अशा प्रकारे हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे. हा फेस पॅक तुम्हाला 15 ते 20 मिनटं ठेवायचा आहे आणि नंतर छान थंड्या पाण्याने चेहरा तुम्हाला वाईप करून घ्यायचा आहे. आणि चेहरा तुम्ही जेव्हा पण वॉश करणार तेव्हा तो छान डायरेक्ट न करता तो थोडंसा पाणी घेऊन त्याला रब करायचा आहे, चोळून घ्यायचा आहे आणि मग नंतर चेहरा त्याला निघून वॉश करायचा आहे.
अशा प्रकारे त्याला छान अशी जाडसी लेअर लावलेली आहे. आणि हा फेस पॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या सोबत मानेला, हाताला, पाठीला सुद्धा तुम्ही लावू शकता. यामुळे चेहऱ्यावरचे जे अनावश्यक जे केस आहे ते सुद्धा निघून जाण्यासाठी मदत भेटते. आता हा फेस पॅक मी 10 ते 15 मिनटं ठेवलेला आहे आणि आता मी वॉश करून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात असा छान झटपट आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कसा तुम्हाला रिझल्ट भेटलेला आहे तुम्हाला मी दाखवलेलंच आहे आणि त्यामुळे खरंच तुम्हाला इन्स्टंट चेहऱ्यावर ग्लो येतो आणि त्यामुळे सोबतच चेहऱ्याची जी जळजळ आहे, आग आहे ती निघून जाण्यासाठी मदत भेटते आणि शिवाय तुमचा चेहरासुद्धा ग्लो होण्यासाठी मदत भेटतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.